हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये. आज आपण सकाळी उठलेलो आहे, बघू शकता तुम्ही 4:30 झालेले आहेत. आणि एवढ्या लवकर कुठे जायचं आहे तर मी आज निघालो आहे गावी सावंतवाडीला. बघा सगळीजण उठून बसलेले आहेत. आमचा गुडू पण उठून बसलाय, हा बघा. आणि अस्मिता, श्रेष्ठा आणि इथे मम्मी सुद्धा आहे. तर आपण आज चाललेलो आहे गावी आणि ते पण स्कूटीने जाणार आहे आपण गावी. तर मुंबई गोवा हायवेने जाणार आहे, त्याचा सुद्धा अपडेट देणार आहे तुम्हाला. तर आपली तयारी सुद्धा झालेली आहे बघा. आणि मम्मी उठलेली आहे. मम्मी काय बोलायचं तुला? मी स्कूटीने गावी चाललोय तर. अस्मिता सांभाळून जा आणि थांबत जाऊ. गुडू काय बोलायचं तुला? तू जा लवकर, मला झोपू दे. आणि श्रेष्ठा तुला काय बोलायचंय? सांभाळून द्या. तर आपण आता निघणार आहे. पवन दादा येतोय आपल्या बरोबर. आपण सामान ठेवू खाली आणि मग भेटू तुम्हाला. तर हॅलो गाईज, आता बघा मी रेडी झालेलो आहे. गाडीवरती सुद्धा सामान टाकलेलं आहे आणि एकच बॅग घेऊन चाललोय. एक बॅग आपण एका दादाच्या गाडीने आपण पहिलीच गावी पाठवलेली आहे. तर रेडी झालेलो आहे. आता पवन दादा सुद्धा येईल. मग पवन दादा आला की मग आपण निघू. तुम्हाला भेट करून देतो त्याची. सो त्याची यायची वाट बघतोय. येईपर्यंत तुम्हाला गाडीचा लुक दाखवतो की कसा येतोय. ही लाईट लावून घेतलेली आपण. बघा पवन दादा सुद्धा आलेला आहे फुल तयारीमध्ये. किधर रह गया था इतनी देर? मंदिर बजरंग बली की जय. तर आता आम्ही निघतोय. बघा दादाला बघू शकता. दादाला सवय आहे. दादा 4-5 वेळा का जास्त वेळा जाऊन आलेला आहे. तो नेहमी बाईकनेच जातो गावी, पण माझी फर्स्ट टाइम आहे. तर दादाला टेन्शन आलंय कसं जाणार आहे आम्ही. कारण सगळ्यांनी सांगितलंय दादावरती प्रेशर आहे, ह्याला नीट घेऊन जा. तर चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. निघालेलो आहे. आरामात जाऊ. नक्की कमेंटमध्ये सांगा की व्ह्यू कसा येतोय, नीट दिसतंय का ते. तर आपली फर्स्ट राईड आहे जी आपण एवढ्या लांबची करणार आहे. ऑलमोस्ट 500 किलोमीटरच्या वरची राईड आहे. आम्ही चाललोय सावंतवाडीला शिक्षवाला. सकाळचे वाजलेले आहेत 5:30 वाजता निघालेलो आहे. आणि ट्रिपसुद्धा 0 केली होती पेट्रोल टाकल्यावरती. तर बघू शकता ऑलमोस्ट 2 किलोमीटर होत आलेले आहे. तर किती किलोमीटर होतील ते सुद्धा तुम्हाला लास्ट दाखवतो. बघा 2 किलोमीटर होत आलेलं आहे. खूप एक्सायटेड होतो या ट्रिपसाठी, म्हणून रात्रीसुद्धा झोप आली नाही तेवढी नीट. 3:45लाच उठून बसलेलो. आता सकाळी कसं आहे ना की ट्रकवाले वगैरे खूप असतात, तर त्यांचा आवाज वगैरे येऊ शकतो तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये. आता मी त्या दिवशी ट्राय करून बघितलं होतं की मोबाईलमध्ये आवाज नीट येतो की नाही ते व्हिडिओ काढताना. मी स्टार्ट मोबाईलनीच केलेली आहे. नंतर मग आपण आपला जो ॲक्शन कॅमेरा आहे तो लावू. पण आता सध्या मोबाईलच लावलेला आहे. तर हा आवाज जो येतोय तो मोबाईलच्याच माईकने येतोय तुम्हाला.
म्हणून माझा आवाज नीट येतोय की नाही ते मला माहिती नाही. त्या दिवशी तरी नीट येत होता, बट आता कसा येतोय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझी फर्स्ट लॉंग राईड आणि ती पण मी गावी चाललो आहे. गाडी मी कधी घेऊन गेलो नव्हतो, स्कूटी, तर गाडीसुद्धा मठात लावून आणेन. मुंबई गोवा हायवेचं तुम्हाला अपडेट देणार आहे मी या व्हिडिओमध्ये. तर काम किती झालं आहे, कुठपर्यंत आलं आहे. आज तारीख आहे मार्च 1, तर मार्चचा अपडेट तुम्ही मला बोलू शकता. आणि आम्ही पालीवरून वगैरे नाही जाणार आहे, तर मेन रोडनीच जाणार आहे, जेणेकरून आपल्याला पूर्ण अपडेट मिळेल. आता रस्ता तर वडखळपर्यंत चांगलाच आहे, पण त्याच्यानंतरचा जो थोडा भाग आहे तो थोडा असू शकतो खराब, पण त्याचीच अपडेट तुम्हाला मी देईन या व्हिडिओमध्ये. हा रस्ता आता केलेला आहे. आधी हा रस्ता खराब होता आणि नेहमीच खराब होत असतो हा रस्ता. दरवर्षी याचा रिपेअरिंग करतात, बट तरीही तो खराब होतो. आता आपण कळंबलीला पोचलेलो आहे. आपण इथून राईट मारणार आहे. राईटने आपण पनवेलला जाणार आहे. सिग्नल लागला आहे. और दादा बघू शकता, पनवेल, पुणे, गोवा, पंजिम, गोवा. सध्या झालेत फक्त 14 किलोमीटर. खांदा कॉलनीला पोहोचलोय. घरातल्यांना जेव्हा मी सांगितलं की मी स्कूटीने जाणार आहे, तेव्हा आधी नाही बोलले, बट नंतर मानले ते. कारण जेव्हा मी छोटा होतो तेव्हा पप्पा स्वतः त्यांच्या स्कूटरनी गेले होते. चेतक होती तेव्हा, चेतकनी ते सावंतवाडीला गेलेले. तेव्हा तर रस्ते सुद्धा एवढे चांगले नव्हते, आणि त्या टायमाला जर ते चेतकनी जाऊ शकतात तर या टायमाला मी स्कूटीनी का नाही जाऊ शकत, हे मी त्यांना बोलल्यावरती ते काय बोलले नाहीत. आणि मग मला परमिशन दिली जायला. पण ह्याच्याच बरोबर आपण चाललोय, पण आपल्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आलेली आहे की परमिशन भेटली आहे तर आरामात जायचं आहे. आणि व्हिडिओ काढत काढत जाणार आहे, तर आरामातच जाणार आम्ही. दादा आता माझ्या मागे आहे. मुंबई गोवा हायवेला गेल्यावरती तो पुढे जाईल. आता आपण पनवेलच्या ब्रिजवरती पोहोचलेलो आहे. इथे लेफ्टला आहे ओरियन मॉल. आणि पुढे येईल तो पंचमुखी मारुती. तेच खाली डेपो सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. दिसत असेल तर पनवेलचा डेपो इथे आहे. पंचमुखी मारुती हा बघा. ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला लाईट आपली कामाला येणार आहे. मुंबई गोवा हायवेला लागल्यावरती लाईट्स नसणार आहेत इनफॅक्ट. तर तिथे आपल्याला थोडा वेळात उजेड होईपर्यंत लाईट्स लागणार आहेत. त्याच्यानंतर उजेड झाल्यावरती काही प्रॉब्लेम नाही, बट दुपारी गरम किती असेल ते काय सांगता येणार नाही. गरमी खूप असणार आहे.
तर त्यासाठी सुद्धा आम्ही कुठेतरी थांबून इलेक्ट्रॉल घेऊ आणि जाता जाता इलेक्ट्रॉल पित जाऊ, जेणेकरून गरमीने आम्हाला त्रास होणार नाही. आज आपण ॲव्हरेजसुद्धा काढू गाडीचं, किती देते आपली गाडी. त्या गाडीला झालेलं आहे आता 1.5 वर्ष. 1.5 वर्षात तरी 50च्या वरती ॲव्हरेज दिलेलं आहे गाडीने. लॉंग राईडला किती ॲव्हरेज देते ते आपल्याला आज कळेल. तर आपल्याला इथून आता राईड घ्यायचा आहे. तर थोडा रस्ता खराब असू शकतो, तर हा राईड घेऊन आपल्याला पुढून परत लेफ्ट मारायचा आहे. खराब रस्ता, हो आरामात जाऊया. तर आत्ता चालू झालेला आहे मुंबई गोवा हायवे. बघा, तो हा इथून मुंबई गोवा हायवे चालू होतो मेन. तर आपण आता लागलेलो आहे मुंबई गोवा हायवेला. दादा पण आपल्या बरोबर. आपण लाईट चेक केले. बघा, एक स्पीड ब्रेकर आलेला आहे पहिला. मुंबई गोवा हायवेवरचा पहिला स्पीड ब्रेकर. अरे वा, आपण आलो आणि लाईट बंद झालेले आहेत. आपण या राईडसाठी खूप तयारी केली होती. जसं माझ्या कॅमेरासाठी मी 2-4 बॅटरी मागवल्या होत्या. टोटल 4 बॅटरी आहेत माझ्याकडे. कॅमेऱ्याबरोबर 2 बॅटरी आलेल्या आणि 2 बॅटरी मागवलेल्या मी. इकडचा रस्ता चांगलाच आहे. वर्करपर्यंत तुम्हाला रस्ता चांगला मिळणार आहे आम्हाला. त्याच्या पुढे मग डायव्हर्जन वगैरे आहे थोडे, ते सुद्धा बघू आपण. त्या लाईटमुळे थोडा कॉन्फिडन्स येतो चालवायला. पण दिसतं सगळं. तुम्हाला कसं दिसतंय ते सांगा मला. बाजूला बॅरिकेड लावलेले आहेत पूर्ण, विजन बॅरियर. जेणेकरून बाजूचे प्राणी जे आहेत ते रस्त्यावर येऊ नयेत. इथे आपल्याला खरं कळतंय की आपल्या गाडीची लाईट किती आहे. बघा, हा व्हिडिओ अर्धा तासाचा तरी झाला असेल मला असं वाटतंय. वन स्ट्रेचमध्ये अर्ध्या तासाचा इथेच एवढा व्हिडिओ काढलेला आहे आपण. तर पुढे काय होणार आहे ते तुम्ही विचार करू शकता. दादाला सवय आहे या रस्त्यांची, कारण तो नेहमी गावी जात असतो बाईकने. पण आपण नवीन असल्यामुळे जेव्हापर्यंत उजेड होत नाही तेव्हापर्यंत तरी आपण आरामातच चालवली पाहिजे. तर आता अंधारात असं तुम्हाला दाखवण्यासारखं काही दिसणार नाही आहे. तर माझा विचार चालू होता की आता आपण व्हिडिओ बंद करू आणि उजेड झाल्यावरती जसा उजेड होईल तसा मी परत व्हिडिओ चालू करीन माझ्या ॲक्शन कॅमेरावरती आणि तुम्हाला दाखवीन. तेव्हा मी तुम्हाला अपडेटसुद्धा देईन की आमची किती राईड झालेली आहे आणि रस्ता तिथपर्यंत कसा आहे तो. तर आता सध्यासाठी आपण व्हिडिओ बंद करूया आणि आपण भेटूया पुढे. तिथे पण मी व्हिडिओ चालू करीन, तिकडे तुम्हाला अपडेट देईन. तर हॅलो फ्रेंड्स, आता उजेड झालेला आहे आणि आपण परत व्हिडिओ चालू केलेला आहे. तर
व्हिडिओची क्वालिटी कशी येते ते नक्की सांगा. आणि आत्ता आपण पोचलेलो आहे ते आहे वडखळच्या जवळ. वडखळ बायपास करू आपण आता. सगळे रायडर्स चाललेले आहेत, बघू शकता तुम्ही. रायडर्सचा पूर्ण ग्रुप आहे. आणि आपण आरामातच चाललेलो आहे. तर हा वडखळ बायपास आहे. आणि आपण कॅमेरा, माझ्या ॲक्शन कॅमेरा लावलेला आहे. ॲक्शन कॅमेऱ्यावरती आलेलो आहे आपण. आणि दादा थांबला होता बघा आपल्यासाठी. ते बघा मोबाईलला सुद्धा कॅमेरा कनेक्ट केलेला आहे, जेणेकरून आपल्याला सारखं कॅमेऱ्याला हात लावला लागणार नाही. उजेड झालेला आहे बघा. सो जर अलिबागला जायचं आहे तुम्हाला तर ह्या ब्रिजच्या नंतर लेफ्ट येतो. हे बघू शकता वरती अलिबाग. तर ह्या ब्रिजच्या नंतर तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे आणि पुढे जाऊन राईट मारलात की तुम्ही अलिबागला जाल. हा बघा, हा लेफ्ट मारून अलिबागला जाऊ शकतो. आणि जर हा लेफ्ट मिस केलात तर तुम्हाला डायरेक्ट पुढेच युटर्न भेटेल. तुमचा खूप मोठा वळसा होणार. कॅमेराची क्वालिटी कशी येते ते नक्की सांगा, कारण आपला हा जो सेटअप आहे तो एकदम बजेटवाला सेटअप आहे. म्हणजे काम चलावं आपण बोलू शकतो. तरी ह्यात कॅमेराची क्वालिटी कशी येते ती नक्की सांगा. दादा दिसतोय का बघूया. हा आहे, मागे आहे. तर आम्ही ठरवलंय की जास्त लांब जायचं नाही एकमेकापासून. जिथपर्यंत मिररमध्ये दिसतोय तेवढ्यामध्येच थांबायचं आहे. जर दिसला नाही तर स्लो करायची आहे गाडी. म्हणून बघून घेतलं दादा आहे का मागे ते. इथे सुद्धा ब्रिज चालू करून टाकलेला आहे. तसा रस्ता चांगलाच आहे अजूनपर्यंत. ह्याच्या पुढे कसं असेल, जेवढे मी व्हिडिओज बघितले आहेत त्याच्यामध्ये तरी रस्ते ऑलमोस्ट झाल्यासारखे वाटतात. तरी ऑलमोस्ट 75% पर्यंत काम झालेलं आहे. बट बाकीचे 25% कधीपर्यंत होईल ते काय सांगता येणार नाही. आशा करू की लवकरच काम होईल. बघू शकता इकडचं पूर्ण काम झालेलं आहे. मध्ये डिवायडर, रस्ता, पूर्ण काम झालेलं आहे. आणि या हायवेला स्पीड ब्रेकर सुद्धा आहेत. सो कुठे कुठे त्याच्यावरती पट्टी सुद्धा मारलेली नाही आहे. तर रात्रीचे जर तुम्ही गाडी चालवत असाल तर लक्ष देऊन चालवा. आणि इथे हो, इकडे ब्रिजचं काम चालू आहे, झालेलं नाही आहे. ब्रिजचं काम चालू आहे बट आज ह्या रोडचं काम आहे, चाललेलं आहे. रस्ता चांगला आहे. तर डायव्हर्जन्स चालू होणार. मध्ये मध्ये असे पॅच मारलेले आहेत, तर ते सुद्धा लक्ष देऊन चालवा. खूप रस्ता झालेला आहे इकडचं काम. लास्ट वर्षी जेव्हा गेलो होतो तेव्हा इथून नव्हतं गेलो, आम्ही पालीवरून गेलो होतो. बट आता ह्या इथून जातोय कारण आम्हाला रस्ता बघायचा होता कसा झालेला आहे तो. आधी इकडे सगळे डायव्हर्जन दिलेले होते.
तरवडे डायव्हर्जन. हळू जाऊया हळू. हे असे छोटे छोटे पॅच येत राहणार आहेत खराब रस्त्याचे. आता परत चांगला रस्ता आलेला आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 7:05. 7:05 झालेले आहेत आणि आपण कव्हर केलेले आहेत 67 किलोमीटर्स. बघा दिसत असेल तर बघा. किती भारी वाटतंय बाबा ना. रस्ता पण मस्त झालेला आहे. एकदम सकाळचं दृश्य. मला जर आतापर्यंत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईक आणि शेअर केलं आणि जर कमेंट केलं तर आपला व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्याच्याने आपल्या चॅनलला ग्रो व्हायला हेल्प होते. सो नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करा खाली कमेंट बॉक्समध्ये. हे असे छोटे छोटे पॅच येत राहणार आहेत डायव्हर्जनचे जिथे रस्त्याची कामं चालू आहेत. सो हे नागोठणं आहे आणि त्याच्यानंतर येणार आहे वाकण. नागोठण्याला रस्त्याचं काम झालेलं नाही आहे तेवढं. इथेच आतमध्ये नागोठणे स्टेशन आहे पुढे. पेवर ब्लॉक्सचा रोड. आणि डायव्हर्जन. सूर्य बघा कसा मस्त आलेला आहे. आम्हाला राईड चालू करून झालेले 2.25 तास आणि आम्ही कंप्लीट केलेले आहेत 80 किलोमीटरच्या आसपास. तर तुम्ही बघू शकता आम्ही किती स्लो चाललोय. आणि बघा इथे बघा किती मस्त दिसतोय सूर्य तो. आणि हे आलेलं आहे वाकण. इथून तुम्ही लेफ्ट मारलात तर तुम्ही पालीला जाता. बघा इकडनं लेफ्ट मारून पालीला जाता येतं. पाली खोपोली 8 किलोमीटरमध्ये पाली आहे. आणि ह्याच्या पुढून इथून राईट मारलात तर रोह्याला जाता येतं. रोहा अलिबाग वगैरे परत इथून जाऊ शकता तुम्ही. किती मस्त दिसतोय ना बघा ना. डोंगर धुक्यासारखं आहे थोडं. धुकं बोलण्यापेक्षा धूर आहे सगळा. बट थंडी पण आहे. आणि आपण आलोय नॉर्मल टी शर्ट घालून.
तर श्री दत्त स्नॅक्स दिसलं मला म्हणून मी थांबवून टाकलेली आहे. खाऊया, नाश्ता करूया आपण. नाश्ता कर लेते. मेरे को पता है एक बार तेरा लिंक लगेगा तो तू रुकेगा नहीं बाद में ज़्यादा. सो नाश्ता करून निघालेलो आहे. बघू शकता की आता सूर्य एकदम डोक्यावर आलेला आहे. वाजलेले आहेत 8:11 आणि आता आमचं टार्गेट असणार आहे की एवढ्यात थांबायचं नाही आहे. कमीत कमी 100 ते 120 किलोमीटर तरी चालवून मग थांबूया. जर पेट्रोल भरायची वेळ आली तर थांबू, नाहीतर मग 100 ते 120 किलोमीटर कंप्लीट केल्याच्या नंतरच थांबू. आता जरा थंडी कमी झालेली आहे म्हणून बरं वाटतंय, नाहीतर मग अशी थंडी जास्त होती आणि आपण जॅकेट वगैरे काय घातलं नव्हतं म्हणून थंडी लागत होती. बट मॅनेजेबल होतं. तसा रस्ता चांगलाच आहे अजूनपर्यंत, इतका काय वाईट नव्हता. थोडेसे 2-3 पॅच होते 100-150 मीटरचे, त्याच्यापेक्षा जास्त खराब नाही भेटलेला आहे रस्ता आपल्याला. मस्त झाडं लावली आहेत बघा मध्ये. आता परत डायव्हर्जन येते. रस्त्याचं काम इथे सुद्धा झालेलं नाही आहे. बघा एवढासा एक 100 मीटरचा पॅच होता, त्याच्यानंतर परत रस्ता चांगला आलेला आहे. आता आम्ही पोचलेलो आहे कोलाडला. कोलाडच्या ब्रिजचं काम चालू आहे, बघू शकता. हे बघा, कोलाडचं मार्केट आहे. ते अजून काम चालूच आहे. डायव्हर्जन जिथे बघाल तिथे सरळ रस्ता, पूर्ण सरळ. कोलाडचं रेल्वे स्टेशन आहे बघा. बसवाला कुठे चाललाय रे बाबा? मशीन बघा, कॉन्क्रीटचा रोड बनवण्यासाठी. इथून रस्ता झालाय परत. तशा आधी आहे ना, तुम्ही जर ह्या रस्त्याला आले तर तुम्हाला CNG पंप दिसायचे नाही. बट इथे येईपर्यंत, कोलाडपर्यंत तरी मी नाही म्हटले तरी एक 10 ते 15 CNG पंप बघितलेले आहेत आत्तापर्यंत. सो CNG गाड्यांना आता तसा काहीच त्रास नाही या रोडला सुद्धा. आणि रस्ता पूर्ण होईपर्यंत तर पेट्रोल पंप सारखेच CNG पंप होऊन जातील, तर चांगलंच आहे.
फक्त इथे ना असे एक एक पॅच आहेत की हे बघा, इथे मध्ये वर गेला आहे रस्ता, हा पॅच केलेला नाही. असे एक एक पॅच आहेत या रस्त्याला. तर रात्रीच्या टायमाला चालवताना जरा लक्ष द्या. तर आता आम्ही आलेलो आहे इंदापूर माणगाव. इंदापूरला पोचलेलो आहे आणि वाजलेले आहेत 8:43. तर हा डांबरी रोड जो आहे ना इंदापूरचा, तो बघा किती मस्त वाटतोय. चालवायला पण मजा येते याच्यावरती. गाडी एकदम पकडून चालते रस्त्याला. आणि तेच सिमेंटचे रोड जे बनवलेले आहेत त्याच्यावरती गाडी उडते. सो आज जर रस्ता असा पूर्ण गोवापर्यंत असता जसा जुना होता तर किती मजा आली असती गाडी चालवायला. आतापर्यंत आपण 109 किलोमीटर चालवलेली गाडी. त्याच्यामध्ये आपण एक ब्रेक सुद्धा घेतलेला आहे नाश्ता करायला. तसे आता या रोडला जे मध्ये ऑप्शन्स नव्हते खायला प्यायला जेव्हा कामं चालू होती, त्याच्यापेक्षा जास्त ऑप्शन्स आता उघडलेले आहेत आणि चांगले चांगले हॉटेल्स वगैरे उघडलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर मागच्या साईडने रेल्वेच्या त्या साईडने पूर्ण बायपास केलेला आहे रोड. लेफ्टला रेल्वे आहे, त्याच्या त्या साईडने बायपास केलेला आहे माणगावला. तर तो रस्ता पुढे जाऊन कनेक्ट होईल. तर हे मेन सिटी आलेली आहे, मेन माणगावचं बाजारपेठ आलेली आहे. हा आहे माणगावचा बस डेपो. हा बघा ST डेपो. सो आम्ही आता पोचलेलो आहे लोणेरेला. लोणेरे बघू शकता, मध्ये ब्रिजचं काम चालू आहे आणि वाजलेले आहेत 9:12. तर ह्याच्या पुढे रस्ता परत चांगला आहे. माणगाव ते लोणेरे रस्ता एकदम मस्त होता. 10-15 मिनिटाचाच रस्ता आहे, पण पूर्ण रस्ता झालेला आहे. लोणेरेच्या नंतर थोडासा असा रोड आहे बघा, आणि मग परत चांगला रोड चालू होईल. बट एकाच साईडचा रोड झालेला आहे इकडे पण. सो वन साईडने ट्रॅफिक चालू आहे, बाकी रस्ता तर आहे चांगला. सो आम्ही आता वीर क्रॉस केलेला आहे आणि लोणेरेच्या नंतर त्याचा रस्ता पूर्ण झालेला आहे. एक नंबर वाटतं या रस्त्यावरती चालवायला. बाजूला बघा एक नदी जाते आणि नदीच्या बाजूने मस्त रस्ता चाललाय बघा, नदी बघा, आणि रस्ता पवनदादा आहे पुढे. तर आपण थोडं फ्लाय बाय देऊया.
महाड, रत्नागिरी, पणजी. कुडाळ 309 किलोमीटर दाखवत आहे. म्हणजे सावंतवाडी त्याच्या पुढे अजून 360 किलोमीटर वगैरे पकडून घ्या. अजून 360 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. 140 किलोमीटर केलेले आहेत आपण. आता महाड येईल, एक 5 मिनिटात येईल महाड. रस्ता बघा किती मस्त केलेला आहे. गांधारपाले केव्स, इथून खाली जायचं आहे तुम्हाला. हे बघा वरती केव्स दिसत आहेत तुम्हाला. हे आहेत ते केव्स, गांधारपाले केव्स. जर तुम्हाला तिकडे जायचं आहे तर मागच्या रस्त्याने तुम्हाला खाली जावं लागेल. तर आता आपण आलेलो आहे पोलादपूरला, जिथून तुम्ही महाबळेश्वरला सुद्धा जाऊ शकता. तुम्हाला जर महाबळेश्वरला जायचं आहे तर तुम्हाला इथून लेफ्टला जायला लागेल. वरती जाऊन मग लेफ्ट मारायचा महाबळेश्वरला. आणि हे आहे पोलादपूर. आम्ही आता सरळ चाललो आहे. आता येईल कशेडी घाट पोलादपूर गेल्यावरती. बट आपण घाटातून नाही तर बोगद्यातून जाणार आहे. तर बोगद्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. दिसतोय तुम्हाला तो आहे कशेडी बोगदा. तर आता चालू होतोय कशेडी बोगदा. दुसऱ्या बोगद्याचं पण काम ऑलमोस्ट झालेलं आहे. तो पण लवकरच चालू करतील. या बोगद्यामध्ये एक आहे की सारखं पाणी पडत असतं, सो हळू चालवायला लागेल गाडी आपल्याला. कुठे पाणी असेल तर स्लिप होण्याची शक्यता असते, म्हणून हे बघा. ते नेहमी पाणी पडत असतं, झरे वगैरे आहेत म्हणून.
सो असा होता कशेडी बोगदा. आणि आता आपण बोगद्यातून बाहेर आलेलो आहे. आता येईल खेड थोड्या वेळाने. सो हा जो रस्ता येतोय हा कशेडी घाटावरून येतो. आणि येथून आपण खेडला लागतो, खेडच्या रोडला. तर डायरेक्ट आपण आता बोगद्याने आल्यामुळे आपण लगेच आलेलो आहे. तर आता आपण पेट्रोल भरलेलं आहे खेडच्या जवळ. 3.5 लिटर बसला पेट्रोल आणि गाडीने चांगला ॲव्हरेज दिलेला आहे 52चा. तर आता आपण इथून निघतोय. बॅग पण मी मागे बांधली आहे, तर खाली काही नाही आहे, तर आपल्याला पाय ठेवायला वगैरे इझी होईल. तर चला निघूया. चल दादा. तर निघालेलो आहे. एक 5-6 किलोमीटर राहिलं असेल. त्याच्या अगोदरच आपण पेट्रोल भरून घेतलं. - 190 किलोमीटर चालवलेली आहे गाडी. तर दादाकडे बंजी कॉर्ड होती, तर तो बोलला तुझी बाईक मागे लावून घे, म्हणजे तुला बसायला इझी होईल, पाय वगैरे तुला नीट ठेवता येतील. म्हणून आपण बॅग मागे बांधून घेतलेली आहे त्याच्याकडून. इथपर्यंत रस्त्याचं म्हणाल अपडेट, तर रस्ता खूप चांगला आहे. थोडेसे पॅचेस होते, बट ते आपण नेग्लिजिबल आहेत ते, म्हणजे त्याचा तुम्हाला काही त्रास होणार नाही. पूर्ण चिपळूणपर्यंत रस्ता चांगला आहे हे म्हणू शकतो आपण. त्याच्या पुढचं आपल्याला बघायला लागेल. खेड आता 6 किलोमीटर दाखवतं इथून, तर आपण एक 10 मिनिटात पोचू खेडला. तर खेड गेल्यावरती तुम्हाला अपडेट सांगतो मी. तर आता परशुराम घाट चालू झालेला आहे. हा आहे चिपळूणचा अगोदरचा परशुराम घाट. हा सुद्धा एकेकाळी चांगला घाट होता, बट आता कळूनच येणार नाही तुम्हाला की घाट कधी चालू झाला आणि कधी संपला ते. तर वाजलेले आहेत 11:20 झालेले आहेत. 11:22 आणि आपण चिपळूणला पोचू 11:30 पर्यंत. बघू की परशुराम घाट कसा आहे आता ते. तर आमच्या बिल्डिंगमध्ये एक दादा आहेत, अभिदादा. तर इकडून वरती गेलं की डोंगर माथा म्हणून त्यांचं एक इको रिसॉर्ट आहे. आम्ही गेलेलो होतो इथे एकदा.
हे इथूनच वरती आहे बघा. सीन बघा यार, सिनारिओ बघा, ते सुंदर दिसतंय. हा घाट उतरायचा आहे. घाट कधी चालू झाला कधी संपेल तुम्हाला कळणारच नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा इकडे दरड कोसळण्याचे चान्सेस असतात, म्हणून वरतून काम चालू आहे. त्याला नेट लावून पॅक करणार. जेणेकरून दरड रस्त्यावरती येऊ नये. दोन 222.2 किलोमीटर गाडी चालवलेली आहे आणि आता चिपळूण येईल. परशुराम घाट संपलेला आहे. चिपळूण सिटी येईल. साडे 11ला आपण चिपळूण सिटीमध्ये आहे. तर चिपळूण सिटीमध्ये खूप काम चालू आहे. मध्ये काही काम होत नव्हतं इथे, व्हिडिओजमध्ये बघितलं होतं मी, बट आत्ता तरी काम चालू दिसतंय. आता चिपळूण सिटीमधून बाहेर निघतो आणि जिथे थांबू तिकडे तुम्हाला अपडेट देतो. तर आता आपण पोचलेलो आहे संगमेश्वरला. संगमेश्वर येईल आता. सावर्डे ते संगमेश्वर रस्ता चांगला आहे, बनलेला पण आहे पूर्ण, बट कुठे कुठे डायव्हर्जन्स दिलेले आहेत. रस्ता पूर्णपणे झालेला आहे बट डायव्हर्जन्स दिलेले आहेत. आता बघू शकता इकडे संगमेश्वरला रस्ता बनलेला नाही आहे अजून. इथून ते रत्नागिरीपर्यंतच जो आहे, जे मी व्हिडिओज बघितलेत तर त्याच्यामध्ये
तेवढाच खराब पॅच आहे जिथे अजून काम तेवढं झालेलं नाही आहे. हो, आता आपण बघूया. पवनदादा पण आहे आपल्या बरोबर मागेच. अरे रे 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 रे, रस्ता कुठे गेला? संगमेश्वर यायच्या अगोदरच असा रस्ता. ट्रक टर्न मारतोय. दोन्ही साईडला ट्रॅफिक करून ठेवलं त्याने. नाही, या साईडला नाही झालं, त्या साईडलाच झालंय. ह्याच्यावरून कळतंय की लोक सगळी गावी चाललेली आहेत. येताना जास्त गाड्या नाही आहेत. आणि हे पोचलेलो आहे आपण संगमेश्वर डेपोच्या इथे. आहे संगमेश्वर डेपो. खराब रस्ता आहे. तर इथून रत्नागिरीचा रस्ता कसा आहे तो आपल्याला बघितला पाहिजे. तर बघू शकता, थोडा रस्ता चांगला होता. हा पण रस्ता चांगला आहे तसा, पण माती आणि पाण्यामुळे पूर्ण चिखल झालेला आहे. हालत खूप वाईट आहे रस्त्याची. कसा डोंगर फोडलाय पूर्ण. थोडासा बरा रस्ता आलेला आहे, पण त्याच्यावरती पण सगळ्या खडी पडल्या आहेत, तर स्लिप होण्याचे चान्सेस आहेत. चला, बरा रस्ता आला, पण ही खुशी किती वेळ राहील ते काय माहिती नाही. घ्या, संपला रस्ता. बाकी नजारे बघा तुम्ही.
हा नजारा बघा. अरे बापरे, गाडी खुळखुळी व्हायची या रस्त्यावरती. ट्रायम्फ. तर चला, थोड्या वेळात भेटतो तुम्हाला परत. आता जरा अंतर कापतो, कारण रस्ता इथे खूप घाणेरडा आहे आणि बॅटरी सुद्धा आपल्याकडे कमी आहे. ही लास्ट बॅटरी उरली आहे, तर त्याच्यानंतर मी परत मोबाईल लावणार आहे पुढे. आता सध्या आपण ही बॅटरी चालवायची आहे. इथून थोडा रस्ता चांगला आलेला आहे, तर जर परत खराब रस्ता आला तर मी तुम्हाला अपडेट देतो त्याच्याबद्दल. तर बघू शकताय तुम्ही की रस्ता कसा आहे. आता आम्ही जरा थांबलो होतो आणि पाण्याची बॉटल घेतली. गरमी पण खूप आहे म्हणून इलेक्ट्रॉलची पावडर आणलेली, तर ती थंड पाण्यामध्ये टाकली आणि थोडं थोडं पाणी पिलो. गरमीचा एवढा त्रास नाही होत आहे, बट हा जो रस्ता आहे तो इतका खराब आहे, त्याचा जास्त त्रास होतोय. कधी होईल देव जाणो. मध्ये मध्ये असा चांगला रस्ता येतो, पण तो जास्त वेळ का टिकत नाही. ऑगस्टमध्ये सुद्धा आलेलो आम्ही, तेव्हा आम्ही रात्रीचे आलेलो गाडी घेऊन. पवनदादा वगैरे सगळे होते तेव्हा. ह्याच घाटामध्ये, निवळीचा घाट ह्याच घाटामध्ये एवढं धुकं होतं की फॉग लॅम्प लावून पण काही दिसत नव्हतं. तर तो एक अनुभव एकदम भयानक होता. आणि आज जे आलो आहे त्याच्यामध्ये संगमेश्वरपासून इकडचा रस्ता जो आहे इथपर्यंतचा, तो एक भयानक अनुभव आहे.
त्या रस्त्याने पूर्ण एनर्जी ड्रेन आउट करून टाकली आहे. आता जरा बरा रस्ता आलाय तर जरा बरं वाटतंय. बघू पुढे कसा आहे तो रस्ता. रस्ता अजून झालेला नाही आहे आणि इकडे बघा टोल बूथ आहे 500 मीटर. टोल बूथ आधी लावलेला आहे, भले तो चालू नाही आहे पण रस्ता करायच्या अगोदर टोल बूथचा बोर्ड लावून ठेवला आहे. दिस इज व्हॉट इट इज. हा बघा टोल बूथ बांधून ठेवलाय. आता मला कळलं की सगळे व्हिडिओमध्ये 75% का बोलतात की हा रस्ता कंप्लीट झालाय. संगमेश्वर ते रत्नागिरी रस्त्याची पूर्ण वाट लागलेली आहे. आता हातखांबा येईल रत्नागिरी. आम्ही जिथे इलेक्ट्रल पियाला थांबलेलो तिथून 7.5 किलोमीटर होता. तो आता येईलच हातखांबा. दोन 2.5 किलोमीटर असेल मॅक्झिमम. हा आहे निवळी फाटा. इथून आतमध्ये आपण रत्नागिरी किंवा गणपतीपुळे जाऊ शकतो. तर आम्ही लांजापासून एक 15 किलोमीटर लांब आहोत आणि जस्ट जेवून निघालो. वाजलेत 9:50 2:50 झालेत बघा. तर लांजा येथून आपल्याला 20 मिनटं लागतील. टोटल सावंतवाडीला जायला आपल्याला लागणार आहेत ऑलमोस्ट 3 तास. म्हणजे 6 तरी वाजणार आहेत आपल्याला सावंतवाडीला पोचायला. तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये बसलेलो जेवायला तर त्याचे जे मालक होते चांगले होते ते खूप. त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्याच्या पुढे रस्ता चांगला आहे, लांजाच्या जवळ जरा 2-3 किलोमीटर वर खाली असेल बट त्याच्यानंतर पूर्ण रस्ता चांगला आहे. सो बघू आपण रस्ता पुढे आणि मी तुम्हाला अपडेट देतच राहीन. पुढचा अपडेट बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटपर्यंत बघितलात तरच तुम्हाला
पूर्ण मुंबई टू गोवा रस्त्याचा सावंतवाडीपर्यंत रिव्ह्यू कळेल की कसा आहे. आणि तुम्ही जर बाईकने यायचं असेल तर तुम्ही हा रस्ता घेऊ शकता की नाही ते. आता आम्ही पोचलेलो आहे लांजाला. तर बघू शकता इकडे सुद्धा रस्त्याचं किती काम चालू आहे. कसं इथे सुद्धा आम्ही जेवायला बसलेलो तिथून इथपर्यंत यायला रस्ता तसा चांगलाच होता. थोडासा एक छोटासा घाट आहे त्याच्यावरती थोडं काम चालू आहे. बाकी रस्ता चांगलाच होता. आणि हा आता राष्ट्रला लांजात एंट्री करायला थोडासा रस्ता खराब आहे. ही लांजाची बाजारपेठ बघू शकता. इकडे ब्रिजचं काम चालू आहे. तर ह्याच्यानंतर आपण डायरेक्ट भेटूया राजापूरला. मग तिथे मी जाऊन सांगतो तुम्हाला रस्त्याची अपडेट काय आहे ते. तर आता आम्ही पोचलेलो आहे राजापूरला आणि वाजलेले आहेत 3:56 म्हणजे 4 वाजलेले आहेत. एकदम आरामात जातोय. खूप ब्रेक घेतोय कारण खूप थकायला झालेलं आहे. एक तर उष्णता आणि वरनं मगाशी मी बोललोच की रस्त्याची हालत. बट आता मस्त रस्ता आहे लांजापासून. आणि ह्याच्या पुढे मला माहिती आहे की सावंतवाडीपर्यंत पूर्ण असाच रस्ता आहे. तो काही टेन्शन नाही आहे. बट हो खूप थकलो आहे. ट्राय करीन मी की सावंतवाडीपर्यंत पूर्ण तुम्हाला अपडेट्स देणार. तर आता राजापूरचा जो नदीवरचा ब्रिज बांधलेला आहे मोठा तो येईल. तो सुद्धा दाखवतो तुम्हाला. तर आत्तापर्यंत आपण गाडी चालवलेली आहे 363 किलोमीटर. आपल्या घरापासून ते राजापूरपर्यंत. अजून आपल्याला जायचं आहे 100 किलोमीटर. तर हा आहे तो राजापूरचा ब्रिज जो नदीवरती बांधलेला आहे. खूप मोठा ब्रिज हा. मोठा आहे म्हणण्याऐवजी खूप उंच बांधलेला ब्रिज हा. आम्ही बघितलं होतं गुगल मॅप्सवरती तर सावंतवाडीला घरी पोचायला 6 दाखवत होते. 6 वाजणार आहे तसं. अजून 2 तास आहेत आपल्याला पोचायला. तर आता आम्ही पोचलेलो आहे तरळ्याला. वाजलेले आहेत 4:45. तरळ्यावरून एक 70 किलोमीटर वगैरे असेल
सावंतवाडी. त्याला किती वेळ लागतोय? 1 तास 1.5 तास लागेल. तर आपण 6:15 पर्यंत पोहोचू. ट्राय तर करू आपण, बघू. आम्ही परत टाकी फुल केलेली आहे आणि 3 किलोमीटरमध्ये 400 किलोमीटर होतील आपला प्रवास. कणकवली आहे 22 किलोमीटर आणि ओरस आहे 31 किलोमीटर. तरळा हे माझ्या आत्याचं गाव आहे. आम्ही येत असतो इथे आत्याकडे. बघा ना किती मस्त सरळ रस्ता आहे एकदम लास्टपर्यंत. तर आता आम्ही पोचलेलो आहे झारापला आणि झारापवरून फक्त 8 किलोमीटर आहे मळगाव. सावंतवाडीमध्ये मळगाव आहे, तिथे चाललो आहे आम्ही घरी. तर एक 10-15 मिनटामध्ये आम्ही घरी पोचू. तर अपडेट हाच होता की राजापूरनंतर पूर्ण रस्ता एकदम टकाटक आहे. खूपच मस्त बनवलेला आहे रस्ता आणि तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आम्ही आरामात आलो. जसे बघू शकता की वाजलेले आहेत 6:15. 6:30 पर्यंत आम्ही पोचू. सकाळी आम्ही निघालो होतो एक 5:15 5:20 आणि 6:15 6:20 आम्ही पोचणार आहे. ऑलमोस्ट 13 तास लागलेत आम्हाला बाईकनी आणि स्कूटीनी यायला, कारण आम्ही थांबत आलो आणि जेवायला वगैरे पण खूप वेळ घेतला. तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नकात आणि आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नकात. तर भेटूया पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.